माझी. बायका ऐकतायत खासदार साहेब, बायका ऐकतायत, कारण हे स्वप्न आहे महिलांचं. आमच्या डोक्यावरचे हंडे कधीतरी जातील आणि मी त्यांना सांगते हंडे जातील, त्यामुळे 2 मिनिटं त्या बिचाऱ्या शांतच झाल्या. हो ना गा? पण काळजी करू नका, आपला भाऊ इकडे, हेमंत भाऊ या, हेमंत भाऊ या. आपला हेमंत भाऊ दिल्लीमध्ये तुमच्यासाठी मोदीजींकडनं योजना आणतोय आणि त्या ठिकाणी सगळ्या बहिणींच्या डोक्यावरचे हंडे काढायचं काम आपला हेमंत भाऊ करणार. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. अरे आम्हाला शौचालयापासनं, आम्हाला पाण्यापासनं, आमच्या पोरांच्या जन्मापासनं, पोरगी जन्माला आली, बाईच्या जन्मापासून तर पार सरणावर जाईपर्यंत योजना जर कोणी दिल्या असतील त्यांचं नाव मोदीजी आहे, त्यांचं नाव मोदीजी आहे. मैत्रिणी, हे सांगायला मी आज तुम्हाला खास आली आहे. मोदीजींसारखंच, मोदीजी तर दिल्लीत आहे, असाच एक आपला लाडका भाऊ आहे ज्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे, ज्याला आपण देवा भाऊ म्हणतो. काय म्हणतो? जरा जोरात बोला. काय म्हणतो? देवा भाऊ. मला नेहमी सांगतात, मला म्हणतात चित्राताई भाषणाने पोट भरत नाही. भरत बाई, महिलांच्या हातामध्ये पैसे दिले पाहिजे, त्यांना आर्थिक सक्षम केलं पाहिजे. माझ्या बचत गटाच्या ताईला काम मिळालं पाहिजे, तिने बनवलेल्या वस्तूंना मार्केट मिळालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, 500 रुपये खिशात असतील तर आपल्याला पण बरं वाटतं का नाही? वाटतं का नाही? नाही वाटत? वाटतं का नाही वाटत? आणि आता आपला देवा भाऊ आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये खात्यामध्ये देतोय. देतोय का नाही ग? अगं देतोय का नाही? आणि मग टाळ्या कोण वाजवेल? 1,500 रुपये खात्यात. अहो दिवाळीमध्ये बंगल्यावाले भाऊ, दिवाळीमध्ये आमच्या खात्यात 7,500 रुपये आले. आमदार साहेब सगळी दुकानं फुल, टिकल्या, बांगड्या, चाप, साड्या, काय काय. अरे आम्हाला पण वाटतं ना कधी भावाकडे जाताना भावाच्या लेकरांना काहीतरी बिस्किटचे पुडे न्यावे, कधीतरी आईला साडी न्यावी, कधीतरी शर्ट न्यावा भावाला. आम्हाला पण खूप वाटतं, पण परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. आपले पैसे आपल्यासाठी असतात का ग? आपल्या साड्यांसाठी असतात, दागिन्यांसाठी असतात. आपले पैसे संसारासाठी असतात, आपले पैसे आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी असतात, भविष्यासाठी असतात. पण हे मात्र पैसे भोईर भाऊ आमचे पैसे होते, जे आमच्या देवा भाऊने आमच्या खात्यात दिले होते. अरे दिवाळीला जाताना 10 वेळा नवऱ्याला सांगायला लागायचं, गीतांजली कधी जाऊ, कधी पैसे देता. ते म्हणायचे बाबाजी आज नाही उद्या देत, उद्या नाही परवा देत. आता भावाने आमच्या देवा भाऊने पैसे दिल्यामुळे आम्ही नवऱ्याला सांगतो तुमचं बघून घ्या 2 दिवसाची भाकरी, आम्ही चाललो माहेरी. आणि आज खऱ्या अर्थाने बरं नुसते पैसे नाही दिले, जाताना एसटीतून जातो त्याचं तिकीट कसं आहे ग? तिकीट कसं आहे? अगं तिकीट कसं आहे? मागच्या गप्पच झाल्या. तिकीट कसं आहे? तिकीट खुश आहात का नाही? किती जणी खुश आहे? जरा हात वर करा, मला बघू द्या, बघू द्या जरा, मला बघू द्या किती जणी खुश आहेत. याच्यामध्ये हेमंत भाऊ तुम्हाला सांगायचंय, अर्ध्या तिकिटाचा आनंद आहे, पण त्याच्याहून एक जास्त आनंद आहे. सांगू का? अरे कुठे जायचं तर नवऱ्याला सांगायचं, हो मला घेऊन चला, मी येते. नवरा म्हणायचा नको तू घरी राहा. आता आम्हाला आनंद याचा आहे, अर्ध्या तिकिटामुळे आम्ही नवऱ्याला सांगतो तुम्ही घरी थांबा, आम्ही चाललो. याचा आनंद आम्हाला जास्त. आणि हे भरत भाऊ आम्हाला आमच्या देवा भाऊने दिलंय. अशा कित्येक योजना मला तुम्हाला सांगता येतील, तासन तास त्याच्यावरती मला बोलता येईल. पण आज तुमची मैत्रीण म्हणून मी तुम्हाला सांगते, मैत्रिणींनो, ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय
तुम्हाला कधी त्याचा पश्चाताप होणार नाही, एवढी ग्वाही मी तुम्हाला देते. अरे हा पक्ष कसा आहे? भारतीय जनता पार्टी या सगळ्यात आधी जर कुणासाठी काम करते ना तर ते महिलांसाठी काम करते. बाईला समोर ठेवून, ताईला समोर ठेवून हिच्या आयुष्यामध्ये आनंद कसा आणता येईल. आता तर मोदीजी म्हणले 11 कोटी लखपती दिदी बनवणार आहेत. किती? 11 कोटी. त्याच्यात आपला पण नंबर लागला पाहिजे हेमंत भाऊ. आणखीन तुम्हाला एक सांगू का गंमत? 2 सांगायचे आहेत, एक देवा भाऊची आणि एक मोदीजींची. ज्या वेळेला नवरा दारू पिऊन येतो, पितोच नवरा दारू पितो ना, बरोबर? आता बातमीवाल्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढू नका, वास्तव सांगते. तेव्हा तो विसरून जातो का समोरची बाई माझी बायको आहे, ही लेकरं माझी आहे, तिला मारतो, झोडतो आणि काय सांगतो, निघ माझ्या घरातून बाहेर. म्हणतो का नाही ग? अगं म्हणतो का नाही? काय म्हणतो? निघ माझ्या घरातून बाहेर. कारण घर त्याचं आहे ना. आता माहितीये का मोदीजींनी काय केलंय? मोदीजी म्हणाले घर बाबाच्या नाही ताईच्या नावावर असणार आहे, तुमच्या नावावर. आणि त्याच्यामुळे जर का नवऱ्याने हात उचलला तर काय सांगायचं नवऱ्याला? असा प्रसंग कोणाच्या घरी येऊ नये मैत्रिणींनो. पुण्या गोविंदाने संसार करा. पण मला तुम्हाला सांगायचंय की या देशामध्ये पहिल्यांदा आपली नावं असतात पण 2 नंबरला, बरोबर का नाही? तुमचं घर आहे बघा बरं. हे म्हणतात आईच्या नावावर असेल तर खरंच तुमचं पण का? वा वा वा, मग तर टाळ्या वाजवल्या पाहिजे. अरे आमची घरं पण आमच्या नावावर नाही आहेत. पहिलं नाव नवऱ्याचं, दुसरं नाव आमचं. पण आता मोदीजी म्हणले की बाई बाबाच्या नाही तर बाईच्या नावावर घर होणार. महिलेला सक्षम करण्याची एक सुद्धा संधी सरकार सोडत नाहीये. आणि त्याच्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी आहे, लक्षात ठेवा. हे सांगायला मी आज इकडे आली आहे. मैत्रिणींनो, आपण 9 महिने बाळाला पोटात वाढवतो. आई होणं हे मातृत्व म्हणजे बाईच्या आयुष्यातलं सर्वोच्च क्षण असतो. ज्या वेळेला ती आई होते त्यावेळेला तिचं बाईपण आणि आईपण पूर्ण होतं. पण अशा वेळेला नाव मात्र बापाचंच लागतं. माझा मुलगा ज्याचं नाव आदित्य आहे, आदित्य किशोर वाघ, आपल्या पण सगळ्यांच्या नावापुढे बाबाचं नाव आहे. पण आता देवा भाऊने सांगितलं की फक्त बाबाचं नाही, आईचं सुद्धा नाव लागणार आहे. आपलं नाव आपल्या मुलांच्या सोबत लागणार आहे. आनंद आहे का नाही? आहे की नाही? आता माझ्या मुलाची ओळख आदित्य किशोर वाघ नाही, आदित्य चित्रा किशोर वाघ अशी असेल. आपल्या पोरांच्या पुढे आपलंही नाव जोडलं जाईल. हा फार मोठा बहुमान आहे, हा खूप मोठा ऑनर आहे मैत्रिणींनो. की कधीच विचार कोणी केला नाही की अरे आई खस्ता खाते, पण कायम पावडे दादा नाव येतं बाबाचं. पण आता तर हे ताई आईचं सुद्धा नाव त्या ठिकाणी लागलंय. बऱ्याच गोष्टी आहेत, खूप योजना तुमच्यासाठी आहेत. मगाशी आपल्याकडे मेघनाताई येऊन गेल्या. मेघनाताई सुद्धा मराठवाड्यातल्या परभणीमधून येतात, ग्रामीण भागामधून येतात, प्रचंड काम करतात. कोण आपले वडील होते का आपला नवरा होता की आपला भाऊ होता, राजकारणी त्याला महत्व नसतं. राजकारणात आल्यावर त्या ताईला सुद्धा स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. प्रचंड काम करतात, प्रचंड मेहनत करतात. आणि आज तुमच्या प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्या मंत्री झाल्या. देवाभाऊंनी त्यांना संधी दिली आहे. बघा किती आनंद आहे. बघा भारतीय जनता पार्टीची नीती कशी आहे मैत्रिणींनो. मंत्री महोदय झाल्यावर पहिला दौरा शासकीय कुठे लावला तर आपल्या पालघरमध्ये लावला. आपल्या आदिवासी भगिनींना, आपल्या आदिवासी भावांना भेटायला गेल्या की देवाभाऊच्या सगळ्या योजना मिळतात की नाही. वर्षाची सुरुवात
आपण कुठे जातो, देवदर्शनाला जातो, आणखीन कुठे जातो, पण त्या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपला देवाभाऊ कुठे गेला माहितीये का? गडचिरोलीला गेला. तिकडच्या आदिवासी बांधवांना भेटला. 70 वर्ष ज्या गावात कधी बस गेली नव्हती त्या ठिकाणी बस न्यायचं काम आपल्या देवाभाऊने केलं. असे संवेदनशील मनाचे नेते भारतीय जनता पार्टीत आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला पुन्हा एकदा ग्वाही द्यायची आहे की मैत्रिणींनो, अतिशय योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात. महिलांचा मान सन्मान ही पहिली प्रायोरिटी. याचं महत्त्व भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. इथे बसलेले सगळेच जण, मी यांची नावं घेतली नाही कारण तुम्ही उठून चालला होतात, म्हटलं आता यांची नावं घेत एवढंही राहायचं नाही. मला खरंच कौतुक आहे तुमचं. घेऊ दे नाही गरज खरं. बरं बघा, खासदार म्हणले